नमस्कार, सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की आपल्याला ओली मच्छी मिळत नाही. मग आपण काय करतो, हे असं सुकट, जवळा, बोंबील आणि काही बरेच प्रकार असतात, ते ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपण भरून ठेवतो. तर इथे मी बारीक हा जवळा घेतलेला आहे. मी ह्याच पद्धतीने जवळा भरते. तो उन्हामध्ये चांगला कडक असा सुकवायचा, त्यातली घाण काढून टाकायची, चाळणीने चाळून त्याला प्लॅस्टिकच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. अगदी छान राहतो, वर्षभर कुठेही काळा लाल पडत नाही. तर अशा प्रकारे मी हा जवळा घेतलेला आहे. कितका हवा आहे तेवढा आपल्या मापाने घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून एकदाच तो या चाळणीवरच नितळत ठेवायचा आहे. कुठेही जास्त चोळून वगैरे धुवायचा नाही. तर आम्ही अशा पद्धतीने हा करतो. तर इथे जाडबुडाच्या तव्यामध्ये, लोखंडाच्या मी तव्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. त्या लसणाच्या पाकळ्या लालसर अशा झाल्या की आपल्याला त्याच्यात 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घालायचे आहेत. तुमचा जवळा किती आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कांदा घालू शकता. तर इथे मी जरा जास्तच कांदा घेतला आहे, म्हणजे 2 मोठे कांदे असे घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने चिरून तव्यावर परतून घेतलेले आहेत. तर असेच थोडा वेळ परतून घ्यायचे आणि मग आपल्याला थोडा वेळ झाकण लावून ठेवून द्यायचं आहे असंच. आणि 3-4 मिनिटांनी आपल्याला पुन्हा बघायचं आहे. तर 3-4 मिनटं झालेली आहेत. तवा चांगला तापल्यामुळे आपला कांदा लगेचच मऊ झालेला आहे, इथे बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो टोमॅटो मी त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत, कारण पावसाळ्यात त्याच्यात आळ्या मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते, म्हणून आतल्या बिया घालायच्या नाहीत. तर मी अशा पद्धतीने टोमॅटो कापून याच्यामध्ये घातलेला आहे. तो सुद्धा तव्यावर चांगला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही याच्यात कैरी वगैरे पण घालू शकता, पण टोमॅटोने बऱ्यापैकी हे आंबट होतं, त्यामुळे मी जास्त इथे काय आंबटपणासाठी वापरलेलं नाही आहे. तर नंतर मी इथे 2 वांगी घेतलेली आहेत. तीसुद्धा अशा पद्धतीने कापून ठेवायची आहेत, पाण्यामध्ये मीठ टाकून, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. तर तीसुद्धा आपल्याला कांद्या टोमॅटोबरोबर परतून घ्यायची आहेत. तर कांद्या टोमॅटोबरोबर वांगं परतल्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर 1 ते 1.5 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं क्रश घालायचं आहे, म्हणजे पेस्ट टाईप आपण केलेलं आहे ते घालून ते सुद्धा चांगलं ह्या तव्यावरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे परतवून आपल्याला हा जवळा बनवायचा आहे. अतिशय सुंदर असा चवीला लागतो. एकदा या पद्धतीने बनवा. तर प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते, तर मी ह्या पद्धतीने बनवते. कोकणात, खेडेगावात ज्या वेळेला शेतीची कामं असतात ना, त्यावेळेला रोज सकाळी भाकरीबरोबर असा नाश्त्यासाठी हा जवळ्याचा वापर करतात. तर खूप छान लागतं. आता आपण हा स्वच्छ धुवून ठेवलेला जवळा आहे. कुठेही पाण्यामध्ये वगैरे ठेवायचं नाही किंवा भाजायचं नाही, काय नाही, कारण एकदम स्वच्छ आहे तो. 2 वेळा पाण्यातनं काढायचा, चाळणीतनंच, आणि त्याच्यातच नितळत ठेवायचं आहे. भरपूर असं पाणी वगैरे घालून त्याला हे करायचं नाही आणि कुठेही जास्त चोळून धुवायचं नाही, त्याची सगळी चव निघून जाईल. तर अशा प्रकारे हा धुवून ठेवलेला एक 15-20 मिनटं धुवून ठेवायचा, का तो आपोआप छानपैकी मऊ होतो. तर इथे आपण चांगलं हे असं तव्यावर परतवून घ्यायचं आहे. अगदी 3-4 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे जवळा. आता जवळा आपला चांगला परतवून झालेला आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. जास्त मीठ घालू नका, कारण जवळा आधीच जरा खारट असा असतो. नंतर आपण 1 ते 1.5 चमचा आपला रेग्युलर मसाला घातलेला आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर नंतर आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. तो सुद्धा या जवळ्यावरती घालून चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला. आता हे सगळे मसाले एक 4-5 मिनटं आपल्याला सतत तव्यावरती ढवळून घ्यायचं आहे. तर आता सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत. आता आपण हा जवळा चांगल्या प्रकारे तव्यावर परतवून घेऊया. आपण याच्यात कुठेही पाणी घालणार नाहोत किंवा वाफेवर सुद्धा ठेवणार नाही आहोत. असाच आपल्याला हा जवळा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता. आता हा आपण जवळ्याला हा सगळा असा मसाला लावून घेऊया. आणि आता आपण काय करायचं आहे, तर तुम्हाला इथे आंबा किंवा आणखीन काही आंबट पदार्थ, चिंच किंवा काय टाकायचं असलं तर टाकू शकता. तर मी इथे आता चांगलं ढवळून घेतल्यानंतर याच्यात माझ्याकडे थोड्या फणसाच्या बिया होत्या, त्या मी वाफवून घेतल्यात, चांगल्या उकडून घ्यायच्या आणि त्याची सालं काढून त्याचे असे तुकडे करून त्या जवळ्यामध्ये घालायच्या. खूप छान लागतात, एकदा नक्की ट्राय करा.
तर त्या घातल्यानंतर आपल्याला 2-4 तुकडे कोकमाचे घालायचे आहेत, कारण जवळ्यामध्ये आम्ही सहजासहजी बाकी काय टाकत नाही. आम्हाला कोकमच आवडतं, त्यामुळे मी कोकम घातलेलं आहे. आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि आपण आता ह्याच्यात काय करायचं आहे, तर ह्याच्यात आपण आता थोडा वेळ अगदी 2 ते 3 मिनटं वाफ काढायची. वाफ काढून झाल्यावर आपण झाकण काढून घ्यायचे. आपला जवळा आता खाण्यासाठी तयार आहे. आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची त्याच्यात. चांगला ढवळून घ्यायचा आणि कोथिंबीर घालायची. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा पद्धतीने हा जवळा लागतो. फणसाच्या बिया, वांगं वगैरे घालून. तुम्ही याच्यात बटाटा पण घालू शकता, पण मी नाही घातला बटाटा. तर आता कोथिंबीर घातली, आपला जवळा खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली ही जवळ्याची रेसिपी? तर मी वेगवेगळ्या प्रकारे जवळा बनवत असते, नक्की तुमच्यासाठी शेअर करीन. अजून खूप पदार्थ आहेत आणि खूप भाज्यांमध्ये पण जवळा घातला जातो. तर कधीतरी जेवणामध्ये बदल, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही हा बनवा आणि याचा आस्वाद घ्या. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.